ते बघितलं होतं. धर्मामध्ये नीतीला दुय्यम स्थान असतं, पण धम्मामध्ये मात्र की धम्माने जरी देवाची संकल्पना नाकारलेली असली तरी देवाच्या संकल्पनेच्या ठिकाणी नीतीला महत्त्व दिलेलं आहे. कारण ज्याला आपण नीती किंवा नियती म्हणतो. आणि मग ह्या नीती आणि नियती कशा चालत येतात त्याची आपण बरीचशी उदाहरणं की जी बाबासाहेबांनी ग्रंथामध्ये दिली, बुद्धांनी त्यावेळेस सांगितली, आपणही आपल्या परीने जशी देता येतील तशी दिली. काल सांगायचं राहून गेलं की मला वाटतं काल शिक्षक दिवस होता नाही का, 5 सप्टेंबर. नीतीच्या संगणयानेच सांगायला पाहिजे की तो जगामध्ये बरेचसे दिवस मानले जातात. पर्यावरण दिवस असेल, मूलनिवासी दिवस असेल किंवा वेगवेगळे दिवस असतील, पण शिक्षक दिन हा प्रत्येक राष्ट्रामध्ये वेगवेगळ्या तारखेला मानला जातो. आपण नीतीच बघूया. भारताची नीती काय आहे तर भारतामध्ये 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन मानला जातो. आणि मग 5 सप्टेंबरच का, तर मग तो के राधाकृष्णाचा जन्मदिवस. मग शिक्षक दिन पाळायचा तर मग त्या दिवशी त्या शिक्षकाचं खरंच काही मोठं योगदान आहे का? जर आपण नीतीनेच म्हणायला गेलो तर नीतीच जर पाहिजे, कारण धम्मामध्ये आणि धम्मामध्ये, कारण धम्माची नीती जर वापरली असती तर ह्या जगाचा पहिला शिक्षक कोण असेल तर भगवान गौतम बुद्ध आहे. की त्यांनी पहिले ह्या जगाला शिक्षा, खरी शिक्षा, खोटी शिक्षा नाही, की जी खरी शिक्षा जी दिली ती भगवान बुद्धांनी दिली. मग आता जर शिक्षक दिन पाळायचाच असेल, जगाने पाळायचाच झाला तर मग भगवान बुद्धाचा पाळायला पाहिजे. भारताचं जाऊ द्या, कारण भगवान बुद्ध हे विश्वगुरु, गुरुचा अर्थ शिक्षक आहे ना, की विश्वगुरु होते. तर जगाने नाही मानलं तरी, कारण शिक्षक दिन जागतिक लेवलवर जरी नाही मानल्या जात, मग भारतामध्ये कोणाला स्थान द्यायला पाहिजे होतं? के राधाकृष्णनचा जन्मदिवस ते खरे शिक्षक होतेच का? कारण तशा माणसावर शिक्षण क्षेत्रामधलं एवढं मोठं योगदान असायला पाहिजे होतं. सांगायला काही हरकत नाही. तर के राधाकृष्णनवर तर एक गुन्हा आहे. आणि तो कुठला गुन्हा आहे की एका विद्यार्थ्यांनी PhDचा थिसिस त्यांच्याकडे दिला होता, त्याला 2-3 महिने थांब म्हटलं, त्याचाच थिसिस यांनी स्वतःच्या नावावरती हे केलं. मग अशा माणसाच्या नावाने शिक्षक दिन असलेला चांगला आहे का? म्हणजे नीतीत बसतंय का? बघा, नीती सांगतो ना आपण, ते नीतीत बसतंय का? धर्माच्या नीतीत बसतं, कारण त्यांना धर्म सांगायचा आहे. धर्माच्या नीतीत काहीही बसतं. का बसतं? तर कारण तो ब्राह्मण आहे. खरे शिक्षण आणि हे शिक्षणाची खरी मुहूर्तमेढ जर कोणी रवली असेल तर ती सावित्रीबाई फुलेंनी रचली. कारण इथल्या चातुर्वर्ण्य पद्धतीनुसार ब्राह्मण, शूद्र, ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय यांना शिक्षण घेतलं जात होतं, परंतु शूद्र आणि स्त्रिया तर एवढ्याच काय, तर ब्राह्मण आणि क्षत्रियाच्या स्त्रियांना पण शिक्षण घ्यायची परवानगी नव्हती. आणि तिथे मोठा संघर्ष करून सावित्रीमाईंनी की त्याच्याकरता मोठा शिक्षण, त्यांना काही चोरी करावं लागली नाही. कारण सावित्रीमाईचं जर तसं बघितलं तर सावित्रीमाईचे गुरु त्यांचे पतीच महात्मा ज्योतिबा फुले. आणि त्यांनी ते एवढा अत्याचार सहन केला की रस्त्याने जाताना ही सगळी लोक त्यांच्यावरती शेण माती फेकायची, परंतु त्या ब्राह्मण नव्हत्या. अडचण काय की ब्राह्मण नव्हत्या. आणि मग त्या धर्माच्या नीतीमध्ये ब्राह्मण नसल्यामुळे त्या काही शिक्षक म्हणून मान्यता पाहू शकल्या नाही. मग आता आपल्या अंतःकरणात काय असावं की धम्माच्या नीतीप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले असतील, भगवान बुद्ध असतील किंवा सावित्रीमाई असतील, यांचा शिक्षक दिन असायला पाहिजे होता, कारण धम्माच्या नीतीनुसार. पण तो धर्माच्या नीतीनुसार त्यांना का आवडला नाही. आता बरेचसे लोक म्हणतात की महात्मा गांधीचा खून का केला असेल त्यांनी, कारण महात्मा गांधीला चातुर्वर्ण्य पद्धत मान्य होती त्यांना, कारण त्यांनी चातुर्वर्ण्याचा खूप म्हणजे उदो केला होता. त्यांना प्रश्न विचारला असता आणि महात्मा म्हटल्या गेले. आता कुणी दिली ती पदवी मला माहिती नाही, पण महात्मा म्हटलं आणि त्यांना चातुर्वर्ण्य ही पद्धत ते म्हणतात की एक खूप चांगली पद्धत आहे.
त्यांना कोणीतरी प्रश्न विचारला होता की मग भंग्याच्या पोराने काय करायचं, ते म्हणजे PhD झाला तरी चालतो, पण त्यांनी काम तेच करायचं, चातुर्वर्ण्याचं पद्धती म्हणजे शिक्षण घेऊ नये का, तर म्हणून घ्यायचं ना, PhD करायचं, सगळं काय करायचं, पण काम मात्र तेच करायचं. आणि म्हणून त्या जमान्यामध्ये बाबासाहेबांनी त्यांना कधी महात्मा म्हटलं नाही, कारण ह्या नीतीमध्ये बसणाऱ्या गोष्टी आहेत. कारण नीतीमध्ये मग महात्मा गांधीचा खून का केला, मी का सांगत होतो, धर्माची नीती सांगतोय तुम्हाला की सावित्रीबाई किंवा महात्मा ज्योतिबा फुले किंवा भगवान गौतम बुद्ध यांच्या नावाने शिक्षक दिन का पाळल्या जात नाही, तर कारण ते ब्राह्मण नव्हते. कारण त्यांच्या धर्मानुसार की जवळ सगळेच ब्राह्मण आहे, कारण त्यांनी ब्राह्मण जोडल्याशिवाय पुढे होऊ शकत नाही. म्हणून शिवाजी महाराजाला त्यांना असं झालं की शिवाजी महाराज स्वतः कसं काय राज्य स्थापन करू शकतात, म्हणून रामदास गुरु त्यांच्या पाठीमागे लावून दिले. कारण कुठला ना कुठला ब्राह्मण असल्याशिवाय तुम्ही चांगलं काम करू शकतच नाही, असं त्यांच्या धर्माचं तत्वज्ञान आहे. कारण त्यांच्या धर्माची ती नीती आहे. आणि मग महात्मा गांधीला का मारलं असेल, हेच कारण आहे, कारण ते ब्राह्मण नव्हते. कारण त्यांच्या तत्वज्ञानामध्ये बसणारा माणूस कोण होता, सावरकर, की ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये कुठलंही योगदान दिलं नाही तरी ते स्वातंत्र्य वीर. आणि म्हणून नीतीमध्ये धर्माची नीती आणि धम्माची नीती असते, तर त्यांच्या धर्माच्या नीतीमध्ये महात्मा गांधी ब्राह्मण नसल्यामुळे, नाही तर सगळे तत्व त्यांच्या सारखेच लागू पडतात. ते हिंदूचा त्यांना गर्व वाटत होता, चातुर्वर्ण्य त्यांना मान्य होता, बऱ्याचशा गोष्टी त्यांना हिंदू धर्मातल्या बऱ्याचशा काय म्हणजे जवळजवळ सगळ्या गोष्टी त्यांना मान्य होता, पण तरी तो त्यांच्या हिशोबाने ब्राह्मण नसल्यामुळे मारण्यात आलं. म्हणून मी मागे तुम्हाला सांगितलं होतं की त्यांच्या धर्माची नीती कुठल्याही चांगल्या कामाला जोपर्यंत ब्राह्मण हे होत नाही तोपर्यंत त्या धर्माच्या नीतीला अर्थच लागत नाही. आणि म्हणून तुम्हाला जे आर्य चाणक्य ही भानगड आहे ना, आर्य चाणक्य कधी झालाच नाही, इतिहासात कुठेच सापडत नाही. कारण इतिहास आपण जर शोधायला गेलो, हा नीतीचा भाग आहे त्यांचा. आर्य चाणक्य का भिडवला, मग ज्या सम्राट अशोकाचा आजा, हा, त्याने एवढं मोठं राज्य स्थापन केलं, याला बिना ब्राह्मणाचं कसं काय करू शकतो, शक्य आहे का? मग त्यांना असा प्रश्न पडला की आता यांच्या गुरु ब्राह्मण कोण करायचं. मग त्याने ते शोधून 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 मुद्रा राक्षस नावाचं एक नाटक लिहिलं. उगम कुठे, चाणक्याचा मुद्रा राक्षस नावाच्या एका नाटकामध्ये ते पात्र आलं. आणि मग त्यांना कहाण्या कथा लिहायचे ते खूप सुपेरियर डोक्याची लोक आहेत. म्हणजे अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं ना की ते अगोदर देवाची निर्मिती करतात किंवा एखाद्या कॅरेक्टरची निर्मिती करतात आणि नंतर वाङ्मय लिहितात, अगोदर नाही करत. मग त्या मुद्रा राक्षस मध्ये आलेले ते पात्र, मग ते कुणीतरी अर्थशास्त्र लिहिलं. त्यांच्या पोल कशा खोलल्या जातात की जर आर्य चाणक्य खरोखर त्या अशोकाच्या अगोदर होता, तर अशोकाच्या अगोदरची लिपी कुठली होती, धम्मलिपी. म्हणजे चाणक्याचं अर्थशास्त्र कुठल्या लिपीत यायला पाहिजे होतं, धम्मलिपी, कारण अशोकाच्या अगोदरचा आहे ना तो. आणि ते कशावर लिहायला पाहिजे होतं त्यांना अर्थशास्त्र, एक तर खडकावर किंवा दगडावर. कारण सम्राट अशोकाचे सगळे अभिलेख कशावर सापडले, कुठल्या ते शिलालेखावर सापडले. पण चाणक्याचं अर्थशास्त्र कशात सापडते, कागदावर. कागदाचा शोध 12व्या शतकात लागला. मग चाणक्य असेल का, बुद्धीने जरी आपण हे केला तरी चाणक्य नावाची कुठली गोष्ट नव्हती. पण त्यांच्या नीतीत ते बसत नव्हतं, कारण त्यांच्या नीतीत होतं की ब्राह्मणाशिवाय कुणीही मोठा होऊ शकत नाही. आणि म्हणून चाणक्य घडवला आणि तो त्यांच्या तिथे मिळवून दिला. तसंच सांगतात, कारण इतिहासाला कुठेच जोड नाही. आता तुम्ही बघितलं की मी कधी कधी म्हणतो ना सत्यनारायण, इतिहासात कुठे सापडतो का, नाही. मध्ययुगात जा, कुठेही जा, नाही सापडत. फार शिवाजी महाराजापर्यंत जा, कारण शिवाजी महाराजांनी त्या अशा थोतांडा बितांडाला तर बिलकुल थाराच दिला नाही. त्यांनी स्वाऱ्या पण केल्या तर कुठे, अमावस्येच्या रात्री. कारण हिंदू धर्मामध्ये अमावस्या तर खूप अशुभ मानली ना, पण शिवाजी महाराजांनी स्वाऱ्या कधी केल्या, अमावस्येच्या रात्री. त्यांनी कधी सत्यनारायण घातला नाही. त्यांच्या किल्ल्यावर एखादं रायरेश्वराचं मंदिर सापडे तर मस्जिद पण आहे. म्हणून शिवाजी महाराजांनी कुठल्याही कोरमा कुभांडाला थारा दिला नाही आणि ते त्यांच्या नीतीत बसलं नाही, म्हणून शिवाजी महाराजाला जहर देऊन मारण्यात आलं.
आणि नंतर पेशवाई आली. कारण धर्माची नीती आणि धम्माची नीती याच्यामध्ये फरक आहे. आणि म्हणून धम्माच्या नीतीनुसार आजही आम्ही तुकाराम महाराज असेल, शिवाजी महाराज असेल, यांना आम्ही आमचे बोधिसत्व किंवा बुद्धाचे अनुयायी मानतो. कारण त्यांनी केलेले हे बंड आहे, व्यवस्थेच्या विरोधात केलेले बंड आहे. आणि म्हणून धम्माची नीती आणि धर्माची नीती याच्यामधला आपला कालचा चॅप्टर होता. आणि या चॅप्टर मध्ये आपण बघितलं की धम्माच्या नीतीनुसार की जो कमकुवत आहे, की जो अशक्त आहे, त्याला सशक्ताने संरक्षण देणं. आणि म्हणून बाबासाहेबांनी ही नीती भारतीय राज्यघटनेमध्ये आणली. जर समजा ही नीतीच धर्माच्या याच्यानुसार असती तर तुम्हाला सवलतीही मिळाल्या नसत्या, तुम्ही संख्येनं कमी आहेत तर तुम्हाला कुठल्याही गोष्टी मिळाल्या नसत्या. म्हणून बाबासाहेबांनी ही नीती राज्यघटनेमध्ये घातली. आणि घटनेमध्ये घातल्यामुळं त्या नीतीनुसार ह्या भारताचं राज्य चालतं. आणि म्हणून कधी कधी लोक म्हणतात ना की आजूबाजूच्या देशातल्या राज्यघटना फेल झाल्या, परंतु भारताची राज्यघटना म्हणजे विघटन नाही झालं. कारण आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या राष्ट्राला सैन्याने टेक ओव्हर केलं, तिथं सैन्य शासन आली, पण भारतामध्ये नाही आली. का? तर कारण हे नीतीचं शास्त्र घातलेलं आहे त्याच्यामध्ये. राज्यघटनेमध्ये नीतीने तुम्ही शासन करावं, नीतीनुसार म्हणजे धम्माच्या नीतीनुसार शासन करावं. आणि आतापर्यंत भले 100% नाही पण 50-60% तरी नीतीचं राज्य आलं. म्हणून आजपर्यंत भारताची हालत ती नाही. पण आता जवळजवळ ते 80-90% धर्माच्या राजनीतीकडे जाताना दिसतंय. आणि म्हणून जर आपल्यावरती जबाबदारी येते की आपण तरी निदान आपल्या नीतीनुसार, धम्माच्या नीतीनुसार जेवढे जेवढे लोक आपल्याला तयार करतायत. म्हणून मी परवालाही तुम्हाला सांगितले की धम्माला धर्म बनवू नका. कारण आपण काय केलं, धर्मच बनवत राहिलो. म्हणून आपल्या तोंडून शब्द कधीही निघतात, त्याने धर्म स्वीकारला का, त्याने धर्म घेतला का. ऍक्च्युली धर्म नाहीच आहे, हा धम्म आहे. आणि धम्माची नीती आहे आचरणाची नीती आहे. म्हणून सांगितलं की प्रज्ञाशील करुणा, याची जो कोणी आचरण करतो, जो कोणी त्या मार्गावर चालतो तो बुद्ध आहे. म्हणून आजही भारतामध्ये बरेचसे लोक आता कशा काही पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने जरी मानत असतील, पण साधारणतः दिसणारे ग्रुप कुठले आहेत तुम्हाला? गोयंका गुरुजीचा एक ग्रुप आहे की जो विपश्यनेच्या नावाखाली बुद्ध धर्म शिकवतो. दुसरा नाही म्हटलं, थोडासा वेगळ्या पद्धतीने का व्हायला, पण आचार्य रजनीशांनी पण बुद्ध धर्म शिकवला इथे. उत्तर भारतामध्ये काशीरामने जरी धम्म स्वीकारला नसला तरी पण बुद्ध धम्माची चेतना मात्र उत्तर भारतामध्ये काशीरामनीच तिकडे मिळवून दिली. म्हणून आज तुम्ही जरी थंड पडले असले तरी मात्र तिकडचं आंदोलन जोरात असतं. तुम्ही जेव्हा बघितलं की मागासवर्गीयाच्या रिझर्वेशनला आंदोलन महाराष्ट्रात झालं नाही, झालं का तेवढं? पण ते राजस्थान, उत्तर प्रदेश, हिमालय इकडं मात्र जोरात झालं. कारण याचा परिणाम काय होता की तिकडे काशीरामनी बुद्ध सांगितला होता. आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही बुद्ध स्वीकारला पण आम्ही अनुसरला नाही. म्हणून तिथे आज आमच्याकडे ग्लानी येण्याची वेळ आहे. म्हणून की नीती ही धम्माच्या नीतीनुसार असली पाहिजे. कारण धर्म आणि धम्म खूप वेगवेगळे आहेत. म्हणून आपल्याला धम्म शिकावा लागेल आणि धम्माची नीती सांगावा लागेल. हा चॅप्टर आपण इथे काल संपवला. आजचा चॅप्टर आहे परिभाषिक साम्यामुळे मौलिक भेद कसे अस्पष्ट राहतात. हा चॅप्टर आहे आणि त्याच्यातला पहिलाच विभाग आहे पुनर्जन्म. काही काही व्याख्या ह्या सारख्या आहे धर्मामध्ये. पुनर्जन्म हिंदू धर्मामध्ये पुनर्जन्म आहे, तर बुद्धाने पुनर्जन्म मान्य केला. मग बाबासाहेब या ग्रंथामध्ये लिहितात की हे दोन साम्य असल्यामुळं की एवढी विकृती आली की हिंदू धर्मावाले बौद्ध धर्माला आपली स्वतःची शाखाच म्हणायला लागले. आजही ते म्हणतात ना 10वा अवतारच बनवून टाकला ना. कशामुळं? केवळ ह्या 2-3 सिद्धांतामुळे. पहिला काय? पुनर्जन्म. दुसरा कर्म सिद्धांत. ह्या 2 सिद्धांतामुळे त्यांनी काय सांगितलं की बौद्ध धर्म, आम्ही बौद्ध धर्माची शाखा नाही म्हटले, त्याच्या पुढे गेले ते म्हणजे बौद्ध धर्म आमची शाखा आहे. आणि त्यांनी त्याचा 10वा अवतार बनवून टाकला की ज्या देवाची संकल्पनाच बुद्धाने नाकारली
आत्मा नाकारला, वेद नाकारले, तुम्हारे उपनिषद नाकारले, आणि तरी त्यांनी त्यांचा 10वा अवतार करून टाकला. आहे की नाही? हे आहे का नाही? अजित पवाराला भ्रष्टाचारी म्हणायचं, मुख्यमंत्री बनवायचं, अशातलाच प्रकार आहे की नाही? बुद्धाला सांगितलं की आमच्या बुद्धाने सगळं नाकारलं, तरी म्हणे नाही तुम्हीच व्हा मुख्यमंत्री. म्हणून की ह्या दोन संज्ञा, आणि मग त्याला उदाहरणं द्यायला ते काय सांगतात की बुद्धही पुनर्जन्म मानतात, हिंदू धर्मामध्ये पुनर्जन्म आहे. आणि मग बाबासाहेब म्हणतात की बुद्धाचा पुनर्जन्म आणि बाकी धर्मातला पुनर्जन्म त्याच्यामध्ये फरक आहे, अंतर आहे. आणि बुद्धांनी इथे वेगवेगळ्या सुक्तामध्ये, वेगवेगळ्या प्रावर्जकांनी, उपासकांनी विचारलेल्या प्रश्नामध्ये, भिक्षू लोकांनी विचारलेल्या प्रश्नामध्ये त्याचं सविस्तर वर्णन केलेलं बुद्धांनी केलेलं आहे. आणि बाबासाहेबांनी त्यातले काही उदाहरणं याच्यात घेतले की आहे की बुद्धाचा पुनर्जन्म कुठला आणि बाकी धर्माचा पुनर्जन्म कुठला आहे ते आज आपण बघूया. मृत्यूनंतर काय होते हा प्रश्न वारंवार विचारला जातो. बुद्धाच्या समकालीनामध्ये ह्याविषयी 2 भिन्न मते आहेत. पहिले मत शाश्वतवाद आणि दुसरे मत म्हणजे उच्छेदवाद. आत्मा अमर असल्यामुळे जीवन शाश्वत आहे, पुनर्जन्माचे जीवन पुढे चालू राहते असे शाश्वतवादी मानत असत. मृत्यू म्हणजे सर्वनाश, मृत्यूनंतर काही उरत नाही हा उच्छेदवादाचा सिद्धांत. बुद्ध हा शाश्वतवादी नव्हता, कारण शाश्वतवादात पृथक आणि अमर अशा आत्म्याचे अस्तित्व कल्पावे लागते आणि त्यास तर बुद्धाचा विरोध होता. बुद्ध हा उच्छेदवादी होता काय? आत्म्याचे अस्तित्व मानित नसल्याने बुद्ध हा स्वाभाविकच उच्छेदवादी असेल अशी अपेक्षा असणार. कारण बुद्धाविषयी 2 संकल्पना आहेत. उच्छेदवाद म्हणजे काय? एकदा माणूस मेला की संपलं. तर भारतामध्ये उच्छेदवादी कोण होते? तर चार्वाक. चार्वाकाचं म्हणणं काय होतं? खा प्या मजा करा, माणूस मेला गेला, काय शिल्लक. बुद्धाचं असं म्हणणं होतं का? नाही. मग बुद्धाला विच्छेदवादी म्हणता येईल का? नाही. पण जगातले लोक बुद्धाला, कारण बुद्ध सांगतो काय? आत्मा नाही आणि बाकी सगळ्याची संकल्पना आहे. जर पुनर्जन्म पाहिजे तर मग आत्मा पाहिजे, कारण यायला काहीतरी जायला पाहिजे ना. आणि बुद्धचा आत्माच नाही म्हणतात, पण पुनर्जन्म आहे म्हणतात. आणि मग पुनर्जन्म मानल्यामुळे काय होतं की मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की एक माणूस होता समुद्रात. नेमकं जातं काय? मृत्यूचाच आपला एक प्रश्न असतो ना की मृत्यू म्हणजे नेमकं काय होतं. तर समुद्राच्या काठाला एक माणूस फिरत असतो आणि त्या समुद्राच्या लहरीमधून एक चांदीची काठी बाहेर येते, याला ती भेटते. तो घेतो हातात, वाटतं चांदीची आहे. आणि मग थोडं गरम व्हायला लागतं, त्याला वाटतं आपण आंघोळ करावी. पण जर ही काठी समुद्राच्या काठाला ठेवली तर कोणीतरी घेऊन जाईल ना. मग तो काठी आपल्या हातात ठेवतो, समुद्रात घुसतो. आंघोळीवर पाणी घेता घेता एक लाट येते, ती काठी परत समुद्रात जाते. बाहेर येतो, लागतो ओरडायला की माझी काठी गेली, माझी काठी गेली. भिक्षू येतात एक तिथे, काय झालं कशाला बोंबलत बसतो? अहो म्हणे भंतेजी चांदीची काठी होती माझी. भंतेजी म्हणतात तुझीच होती का? म्हणाय का दुसऱ्याची होती का? म्हणे माझीच होती. आणि मग चांदीची काठी घेऊन कशाला मरायला आला? म्हणे तो समुद्राच्या काठीला घरीच ठेवायची होती. नाही नाही म्हणे आणली. बरं आणली तर आणली, ती हातात घेऊन आंघोळ करायला कशाला गेला? गेलो म्हणे बघून आले. पण नंतर मग म्हणे भंतेजी म्हणे नाही मग ही काठी तुझी नसेल. मग त्याला खरं सांगावं. नाही म्हणे मला त्या समुद्राच्या याच्यातच सापडली होती. आणि मग भंतूजी सांगतात अरे समुद्राची होती, समुद्र घेऊन गेला. तसंच काय आपली 4 महाभूतांनी आपलं शरीर बनलेलं आहे, ते त्याच्यात विलीन झालं म्हणजे मेलं. सोपा सिद्धांत आहे की नाही? काय होतं तर जे घेतलं ते विलीन होतं. आणि म्हणून भिक्षू लोक कधी सांगतात ना की बोंबलता कशाला, ज्याचं होतं ते तिकडं गेलं, ते परत ते कुठेतरी उगवणार आहे. म्हणजे नेमकं काय उगवणार आहे? इथेच पुनर्जन्माची भानगड आहे. इथे हिंदू संस्कृतीमधली आणि बौद्ध धर्मामधली ह्या व्याख्या आणि काय हे साम्य असल्यामुळे बाबासाहेब लिहितात की याच्यामुळे बऱ्याचशा गफलती झाल्या. आणि म्हणून बौद्ध धर्म इथे रुजण्याकरता आजही लोक तेच म्हणतात ना. आजही बौद्ध धर्माची व्याख्या करायला गेलात तर काय होतं की तुम्ही जर समजा प्रचारच करायला गेलात, मात्र काय म्हणतात, ठीक आहे ना, इथं मरायचंय तिथं मरायचंय, पुढे जन्मच घ्यायचा आहे. मग काय सांगितलंय तर बुद्धाचाही कर्म सिद्धांत आहे.
पुढे कर्मसिद्धांत येणार आहे, आपण सांगू त्या कर्मसिद्धांतावर. आणि म्हणून इथे अडचण येतात, कारण हे साधर्म्य असल्यामुळं, पुनर्जन्माचं साधर्म्य असल्यामुळं बाबासाहेब म्हणतात की हिंदू आणि बौद्ध धर्म आणि त्याच्या पुढे जातात. मग काही काही तत्वज्ञ त्याच्या पुढे जातात की काय होतं की हिंदू ही संकल्पना नव्हती, पण त्यांनी हे अशा पद्धतीने चोरलं आणि त्याला एवढ्या बुद्धिमत्तेने वलय दिलं. आजही तुम्ही जर गेलात तर धम्मपद, भगवद्गीता, त्यांच्यातला सगळ्यातला श्रेष्ठ ग्रंथ कुठला म्हटलाय त्यांनी? भगवद्गीता. आणि भगवद्गीतेला काय म्हटलंय? चारी वेद आणि उपनिषदाचा सार आहे म्हणतात भगवद्गीतेमध्ये. आणि जर तुम्ही धम्मपद आणि भगवद्गीता जर ठेवली, आपण एखाद्या रविवारी हा कार्यक्रमच ठेवू, त्यातले किती साम्यन काय आहे की भगवद्गीता आणि धम्मपद जवळजवळ जे जे चांगले सिद्धांत आहेत त्याला थोडस भक्तीचं स्वरूप देऊन तेच गीतेमध्ये आणलेले. आणि ज्याला स्वरूप देता येत नाही ते जशाला तसे घुसरलेले, म्हणजे जशाला तसे आहे धम्मपदामधले आणि भगवद्गीतेमध्ये जशाला तसे आहे, की त्याला भक्तीचं स्वरूप देतच नाही. याला जसं वैर आणि वैर थांबत नाही, हा जशाला तसा आलेला आहे त्याच्यात. तो कृष्ण परत त्याला सांगतो जे जे काही, म्हणजे त्याच्यात त्याला भक्तीचा योग देताच नाही आला, ते जशाला तसे आहे. म्हणून की ह्या धर्मामध्ये पुनर्जन्माची ही व्याख्या त्यांनी ही करत असताना मग पुनर्जन्माला त्यांनी एवढ्या बौद्धिक लेवलवरती नेऊन ठेवलं की आपल्यामध्ये संभ्रम निर्माण होतो. का निर्माण होतो? की मग आपले तत्वज्ञानी काही काही सांगतात, मग जातक कथेमध्ये बुद्धाचे जन्म झाले ना म्हणतात, आहे की नाही? बाबासाहेबांनी का नाकारल्या त्या? की बुद्धाने त्या बोधकथा सांगितलेल्या आहेत. आणि बाबासाहेब याच्यामध्येही लिहितात की जर आपले चारही महाभूत, की जसं पृथ्वी आहे, अग्नी आहे, वायू आहे आणि पाणी आहे, तर हे ज्या त्या महाभूतात समाविष्ट होतात. उदाहरण द्यायचं झालं की समजा उद्या मी मेलो, तर माझे महाभूत त्याच्या त्याच्यातच ते विलीन होतील ना. मग असं होणार आहे का की माझीच महाभूत विलीन झालेली ती परत एकत्र येऊन मी जन्म घेणार आहे? बाबासाहेब म्हणतात ते खूप रेअर होतं. आणि बुद्धाने ते सांगितलं की ते खूप रेअर होतं. म्हणून आता मग परत आपल्याला काही काही सुट्टात जावं लागतं, एवढ्या डीपली जावं लागेल की मग तुम्हाला त्या सुजाताच्या खिरेपर्यंत जावं लागेल. मग तुम्हाला त्या वडाची गोष्ट सांगितली मी, ते चक्र मारणं तिथपर्यंत जावं लागेल. कारण ती महाभूत कधी एकत्र येतात की ही जोडपी जर 7 जन्म एकत्र असतील तर. कारण पुनर्जन्माची कथा म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या काय होतं की स्त्री आणि पुरुष एकत्र आल्याशिवाय माणसाचा जन्म होतो का? नाही, शक्यच नाही ना. आता तो मोदी म्हटला की मी बायोलॉजिकल नाही, बायोलॉजिकल नाही म्हणजे जन्मच नाही. तसं हा अजून तरी कोणी, इव्हन बुद्ध पण नाही म्हटले. बुद्धही म्हणे बाबा मी सिद्धोधन आणि मायाचा पुत्र आहे, म्हणजे मी बायोलॉजिकल आहे. कारण जन्मच घ्यावा लागतो ना. तो जसा म्हटला की बायोलॉजिकलच नाहीये, मग एका दृष्टीने आईच नाकारली त्यांनी. बापाचं मरू देत, बापाचं काही होऊ शकतं, पण आईला नाही बदलता येत ना. आईला बदलता येईल का? बापाचा शोध लावताय तो DNA नुसार की बाबा बापच आहे का कोण आहे काय, पण आईचा शोध लावायची गरज नाही ना, आई येते. म्हणून पुनर्जन्माविषयी ह्या ज्या संकल्पना आहेत ह्या खूप वेगवेगळ्या आहेत. आणि म्हणून बुद्धाची संकल्पना कशी वेगळी आहे, कशी वैज्ञानिक आहे, ते बाबासाहेब इथे सांगतात की नाही, तुम्ही जर पुनर्जन्मावरच गेलात तर पुनर्जन्म हा त्या बाकी धर्मापेक्षा वेगळा आहे, धम्मामधला वेगळा आहे की जो बुद्धाने सांगितलाय. परंतु आपण वस्तुतः उच्छेदवादी नसता आपणावर असा आरोप केला जातो असे बुद्धाने अलगद पूर्वमध सुद्धा तक्रार केली आहे. तो म्हणतो माझी शिकवण वेगळी असता काही श्रमण आणि ब्राह्मण चुकीने आणि अप्रामाणिकपणाने वस्तुस्थिती धाब्यावर बसून मी उच्छेदवादी आहे आणि मानव जातीचे विघटन, विनाश आणि संपूर्ण उच्छेद होणार आहे असे शिकवतो असा माझ्यावर आरोप करतात. खरोखर मी तसे शिकवित नाही आणि तरी सुद्धा हे भले लोक चुकीने किंवा अप्रामाणिकपणे माझ्यावर खोटा आरोप करून मला उच्छेदवादी बनवू पाहतात. हे विधान जर खरोखर बुद्धाचे असेल, बुद्ध धम्मावर ब्राह्मणी सिद्धांत लादण्यासाठी घुसडलेले प्रक्षिप्त विधान नसेल तर एक गंभीर समस्या उभी राहते. ती समस्या अशी,
बुद्ध तर आत्म्याचे स्वातंत्र्य अस्तित्व मानित नाही, मग तो आपण उच्छेदवादी नाही असे कसे म्हणू शकतो? यातून एक प्रश्न उद्भवतो, तो असा की भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतो काय? की मरणानंतर सगळं संपतं, तर बुद्ध म्हणतात मी असं कधी म्हटलोच नाही. तर मग बाबासाहेब म्हणतात की इथं प्रश्न निर्माण होतो ना, की जर बुद्ध उच्छेदवादी नाहीये किंवा मेल्यानंतर सगळं संपलं, आणि जर नाही संपलं तर मग आत्मा मानायला पाहिजे. कारण पुनर्जन्म व्हायला आत्म्याची गरज आहे, कारण त्यांच्या थेरीनुसार. बुद्धाची थेरी वेगळी आहे, ते आत्मा मानत नाहीत परंतु पुनर्जन्म मानतात. आता आपण कसं आहे ते बघू. बुद्ध पुनर्जन्म मानतो का? याचे उत्तर होय असे आहे. या प्रश्नाचे दोन भाग पाडणे योग्य ठरेल. पुनर्जन्म कोणत्या वस्तूचा आणि पुनर्जन्म कोणत्या व्यक्तीचा. इथे बाबासाहेब दोन भाग करतात त्याचे, की पुनर्जन्म होतो तर मग कोणाचा होतो? कोण्या वस्तूचा होतो की व्यक्तीचा होतो? मग कोणाचा पुनर्जन्म होतो? आणि इथून तुमचा बुद्ध धम्म सुरू होतो की कोणाचा होतो? बुद्ध. आणि बुद्धाची त्यांनी त्रिपिटकातली वचनं दिली तिथे, की म्हणजे बाबासाहेबांनी स्वतःच नाही सांगितलं की अशा अशामुळे होतोय की तशामुळे. त्यांनी बुद्धाचीच साक्ष काढलेली की बुद्धाने कोणाकोणाला ते सांगितलंय म्हणून. या दोन प्रश्नाचा एक एक प्रश्न वेगळा घेऊन विचार करणे बरे पडेल. पुनर्जन्म कशाचा या प्रश्नाचा प्रथम विचार करूया. या प्रश्नाकडे बहुधा दुर्लक्ष केले जाते. हे दोन्ही प्रश्न एकत्र केल्यामुळेच अतिशय वैचारिक गोंधळ उत्पन्न झालेला आहे. आणि मग बाबासाहेब इथे लिहितात की नेमका आपला गोंधळ काय होतो, की हे दोन्ही प्रश्न आपण एकत्र करतो की कशाचा आणि कोणाचा. हे दोन्ही प्रश्न एकत्र केले की मग त्यांना उत्तर देता येत नाही. मग त्यांनी उत्तर कसं देऊन टाकला? आत्म्याचा. दोन्हीचा कारभार एकदा संपून टाकला. दोन उत्तर द्यायची गरज पडते का? मग नाही. त्यांना ते दोन प्रश्नाची उत्तर द्यायची पडत नाही. कारण आता तेही मानायला लागले. तुम्ही जर एखादे त्यांचे स्पिरिच्युअल लेक्चर ऐकले ना त्या लोकांची, हुशार आहेत. कधी कधी याच्याबरोबर चालण्याकरता ते एवढे दक्ष आहेत की ह्या गोष्टीचा अर्थ लावायलाही त्यांचं डोकं लावतात ते. मी एका ठिकाणी वाचत होतो की त्या एका जणांनी प्रश्नच विचारला, ते म्हणे राधा हा एक चॅप्टर आहे ना. मग आता आपली काही लोक हुशार आहेत की राधा म्हणजे राधाचा संबंध कृष्णाशी आहे ना. बरं ती बायको आहे का? तर नाही म्हणे. तर कोण आहे? प्रियसी आहे. बरं काही लोकांनी शोध लावला तर म्हणे प्रियसी नाही, ते त्याच्या मामाची बायको आहे. त्याच्यामध्ये आहे ते. म्हणजे तुम्हाला काही खोटं वाटण्याची गोष्ट नाही, बरेचसं हे आहे. पण दुसऱ्याने अजून पुढे जाऊन म्हटलं, कारण चिकित्सक बुद्धी असेल तर कृष्ण हा कुठल्या याचा भाग आहे? मोठ्या याचा, महाभारताचा आहे की नाही. महाभारत 1,00,000 श्लोकाचं बनवलं. मुळात ते 17,000 याचं होतं म्हणतात. त्याचं पहिलं नाव आहे जय विजय संहिता. विचारणारे बघा, कारण आपलीच लोक आहेत ती, तर्काने जाणारे लोक विचारतात कसे. तर ते म्हणे जय विजय संहितामध्ये कृष्ण फक्त खाली युद्धाचा, आणि ते युद्धाचाच प्रसंग आहे. जय विजय संहिता म्हणजे काय? फक्त खाली युद्धाचा प्रसंग आहे. त्यांच्या लेखकाविषयी ऑब्जेक्शन घेतलं, कारण पहिलं ते म्हणतात कोणी लिहिलं? व्यासाने लिहिलं म्हणतात. त्या व्यासालाच पुढं बादरायण बिद्रायण सगळंच म्हणायला, कारण त्या व्यासाच्या नावावर सगळंच खपवलं. महाभारत बी त्यानंच लिहिलं, पुराण बी त्यानंच लिहिलं, उपनिषद बी त्यानंच लिहिले, ते सगळे त्याच्याच नावावर खपवले. म्हणून वेद व्यास म्हणतात ना काय काय. तर मग ते विचारतात की ठीक आहे, 1,00,000 श्लोकापर्यंत महाभारत नेलं तुम्ही, मग त्या महाभारतामध्ये राधा का नाही? तर 1,00,000 श्लोकामध्ये कुठेच राधा नाही. प्रश्न तर चांगला आहे की नाही. ते म्हणतात मग राधा का नाही तिथे? बरं आता जे पोरं विचारतात की राधाने 16,000 बायका केल्या, आम्ही 2-4 केले तर काय बिघडेल? उत्तर तर द्यायला पाहिजे ना, की देवच आमचा असा आहे. की आता कुठेतरी ते विनोदाने सांगायचं की एका त्या कीर्तनात जाऊन बसले, मग कृष्णाची कथा होती. मग नवरा खुशारकीत घरी येऊन बायकोला म्हटलं, बघ म्हणे देवाने 16,000 केल्या, मी 2-3 केल्या तर काय बिघडलं? बिचारीला काही उत्तर देता नाही आलं. पुढच्या दिवशीच्या कथात गेलं तर द्रौपदीचा होता.
तर म्हणे द्रौपदीला 5 नवरे. ती घरी आल्यावर नवऱ्याला म्हणे आता चालेल का? ते म्हणे जाऊ दे, मरू दे, त्या भानगडीत पडायचंच नाही. म्हणून म्हणतात ना किंवा रात्री ऐकलं कीर्तन तर मग सकाळी उठून रामाची सीता कोण होती म्हणतात. तेव्हापासून मन पडली की काही भानगडीत फक्त ऐकायचं आणि तिथं सोडून घरी यायचं. कारण ते जर मनात ठेवलं तर अडचणी निर्माण होतील ना. कारण कृष्णाचा आदर्श घ्यावा का द्रौपदीचा आदर्श घ्यावा, तशा भानगडीत तिथे निर्माण होतात. आणि म्हणून ते प्रश्न विचारताना पण ते डोक्याने खूप सांगण्याचा उद्देश काय माझा, की ते तुमच्या गोष्टीला कसं वेस्टर्न देऊन ते बनवतात. मग तो सांगताना काय म्हणायचं की तुम्हाला राधा समजायची असेल तर राधा पात्र नाहीये, मग राधा ही बुद्धी आहे म्हणे. कोणाची? तर म्हणे कृष्णाची. यो भलती विचित्र बुद्धी आहे म्हणे त्याची. कारण तिथे महाभारतात गोपी येत नाहीत आणि राधाही येत नाही. तर मग हे का होत गेलं? कारण जसं आपल्यामध्ये तुम्ही जर म्हटले की चला भंतेजी बुद्ध आणि त्याचा धम्म सांगतात, तर बोर विषय आहे ना, कोणाला आवडतो का? तसंच व्हायचं त्यावेळेस. हे सगळं बोर होतं, कोणी ऐकायचंच नव्हतं. मग बामणाने विचार केला की लोक आली पाहिजे, मग राधा आणली. मग राधा अशी तशी आणली का? नाही. मग सगळ्याला ते आवडायला. आणि म्हणून त्यांचे वेदानंतर उपनिषदानंतर पुराण हे जेव्हा जेव्हा मनोरंजक बनवत गेली, कशा करता? की बुद्ध इथून घालवण्याकरता. कारण बुद्ध डोक्यात घ्यायची गोष्ट होती ना. आणि मनोरंजन आजही बघा की तुम्हाला उत्सव प्रिय आवडतो. दिवाळी का आवडते? तर फटाके फोडायला भेटतात, नाचायला भेटतं. गणपती का आवडतो? सगळं खोटच आहे. ते मळाचा बनवला, याचा बनवला, त्याचा बनवला, या सगळ्या गोष्टी खोट्याच आहे. पण तरी उत्सव प्रिय केलं. गणपतीचं विसर्जन का होतं माहितीये का तुम्हाला? 10 दिवस बसवतात आणि परत पाण्यात नेऊन टाकतात ना. म्हणजे काय ते काय प्रकार असेल हा? कुठल्याही पुराणात नाही द्या. याचं एक कारण आहे. कारण गणपती कोणी बसवला पहिला? लोकमान्य टिळक. म्हणून गणपतीचा बाप कोण? लोकमान्य टिळक. बरं, बसवला कुठे? पुण्यात. पुण्यामध्ये जास्त संख्या कोणाची? बामणाची. मग आता तिथं का सार्वजनिक गणपती बसायला तिथं अडवता येईल का कोणाला? तुमच्या काही कपाळावर लिहिलं नाही हे महाराचं, हे मांगाचं, हे चांभाराचं, असं काही होतं का? नाही. मग कोणी यायचं, पण प्रार्थना करायचं, निघून जायचं. पण ते पहिल्यांदा गणपतीजवळ जाऊ देत नव्हते. पहिल्या 10 दिवसातच पण एक चांभाराचं बोरग होतं. ते म्हणे हाच मोका मिळाला. ते गेलं ना आपल्या त्या गणपतीला चांगला हातपाय लावून बाहेर आलं. ते विचारलं दुसऱ्या, कोणाचं? म्हणे चांभाराचं. हातपाय म्हणून गणपती बाटला. सगळे लोकमान्य टिळकाकडे गेले. म्हणजे काय करायचं? म्हणे उद्या विसर्जन. बाटला ना. तेव्हापासून गणपतीच्या विसर्जनाची पद्धत ही रिअल फॅक्ट आहे, सांगत नाहीत ते. का करतात 10 दिवसातच गणपतीचं विसर्जन? आणि पहिले बामणाच्या घरी बसायचंच नाही. मग त्यांनी आयडिया काढली. लोक म्हणायला लागले ना की आमचाच कसा गणपती, तुम्ही का नाही बसवत? आता यांना सगळ्याच्या घरी पूजा करायची असते ना, यांना कुठं बसवायला वेळ आहे? तरी लोक म्हणायला लागले ना. कारण आपल्यातली महात्मा फुल्यापासून हुशार व्हायला लागली. लोक प्रश्न विचारायला लागले. ते यांच्यापेक्षा हुशार. त्यांनी मी बसवला 1.5 दिवसाचा, आणायचा आणि लगेच नेऊन टाकायचं. आले ना. गणपती किती दिवसाचा? 1.5 दिवसाचा. मग त्याच्यानंतर मग आपल्या सोयीनुसार सुरू झाला. 1.5 दिवसाचा, 3.5 दिवसाचा, 5 दिवसाचा, 7 दिवसाचा आणि शेवटी 10 दिवसाचा. म्हणजे हे त्याला दिलेलं त्यांनी बोललं. सांगण्याचा उद्देश काय की संकल्पना तुमच्याच चोरल्या जातात, पण त्याला कसं वलय देतात ही लोक. आणि मग त्याच्यानंतर त्यांचं वाङ्मय निर्माण होतं. मग गणपती स्तोत्र निर्माण झालं, गणपती पुराण निर्माण झालं, मग गणपतीच्या बऱ्याचशा आख्यायिका निर्माण झाल्या. आणि मग तो धर्म तिथे धर्माला टिकवण्याकरता ही मनोरंजनाची खेळ करण्यात आली. बुद्ध धर्माने असं काही केलं का? नाही. बाबासाहेब सांगतात की बुद्धाच्या वेळेस जातक कथाही आल्या असतील, परंतु त्या तुम्हाला उदाहरणं देण्याकरता. आता मी जशी उदाहरणं देतो, काही काल्पनिक देतो, काही झालेली देतो ना. काल्पनिक असतंय. मग बुद्धाने एखाद्या वेळेस त्या कथा सांगितल्या असतील की लोकांना समजावं म्हणून. कारण सगळ्याच गोष्टी एकदम कळतात का?
कुठली तरी उदाहरणं देऊन. जर तुम्ही मिलिंद प्रश्न जर वाचला तर त्या राजाला समजाव करता म्हणते नागसेनाने ते एका एका प्रश्नाला 10 उत्तरं दिलेली आहे, उदाहरणच समजावून सांगितलेली आहे. कधी आंब्याच्या झाडाचं, कधी वाघाचं, तर कधी याचं. म्हणून अशी उदाहरणं असतील तर तीही बौद्ध धर्मामध्ये आलेली आहे. पण त्या जातक कथेचं एवढं महत्व आहे की ह्या जगामधल्या, तुम्हाला जर अकबर आणि बिरबलच्या कथा तुम्ही कधी वाचल्या असतील, ते मला वाटते एक जातक आहे ते, त्या जातकामध्ये बिलकुल जशाला तशा स्टोरी आहेत. मग त्याच्यानंतर विकास केला, काही जोडल्या जातात ना. काही काही गोष्टी कशा असतात की एखाद्याचं नाव ते एकच करतात ना. आपण जर गणितात बसलं क्ष म्हणा, य म्हणा, एखाद्याचं नाव मारुती आहे तर मारुतीच्या ऐवजी गणपती नाव ठेवायचं, स्टोरी पुढे तशीच लिहायची, जशाला तशीच, फक्त नावं बदलायची. आणि आपल्या नावावर, जसं मी राधाकृष्णनचा किस्सा सांगितला, तिशीस एका पोराने लिहिला होता, त्याने 3 महिने आपल्याजवळ ठेवला, तो आपल्याच नावावर खपावला. डॉक्टरेट त्याला मिळायला पाहिजे होती, यांनीच नाव कमावून घेतलं. तसंच झालं याच्यामध्ये की आपल्या बुद्धाच्या संकल्पना बऱ्याचशा त्यांनी घेतल्या आणि त्याला मात्र वेगळं वेस्टर्न देऊ. म्हणून कधी कधी ती थेरीच आपल्यामध्ये येत असते. तुम्ही जर शिकायला गेला असाल तर आपल्याला निबंध लिहा म्हणायचे ना, मग कधी कधी निबंधाला 10 वाक्य द्यायचे ना, ह्या वाक्याचा निबंध करा. एक होता राजा, त्याच्यानंतर असं तसं. तेच आहे तुमच्या दशरथ जातकाचं पूर्ण रामायण बनवलं त्यांनी. काय होतं दशरथ जातकामध्ये, रामाची सीता बहीण आहे. त्यांनी काय केलं, त्याचं बहीण ठेवली तर आणि रावणानं पळून नेले तर काय वांधा नाही होणार, कारण त्यावेळेस बहीण पळून नेली तरी ते बायका करायचे ना. रुक्मिणी पळूनच आणली होती कृष्णाने. काय केलं, ते शिवापर्यंत आलं, गेलं परत, जाऊ द्या म्हणजे करणारे लग्न तिच्याबरोबर. यांना वाटलं तसंच जर सीतारामाची बहीण ठेवली तर रावणाने नेली तर काही भानगड होईल का, नाही, मग हिला बायको करा. म्हणजे बायको केल्यावर मग मात्र हा तिथं भांड वाढवता येईल ना, ते प्रकरण लय मोठं. म्हणजे ते लिहिलेले निबंध आहेत त्यांनी. तुमच्या दशरथ जातकाचं त्यांनी पूर्ण रामायण केलं, घत जातकाचं महाभारत केलं. घत जातकामध्ये जशाला तशी स्टोरी आहे. कृष्णाची स्टोरी घत जातक आहे, रामायणाची स्टोरी दशरथ जातक आहे, त्याच्यामध्ये विदुर जातक आहेत. अशी एवढी भरपूर जातकं आहेत. आणि ह्याच जातकावरती बऱ्याचशा स्टोरी, म्हणजे बाहेर देशातल्या, तुम्ही जर कधी कथा ऐकत गेलेत, त्याला कुठली म्हणतात, त्या छोट्या छोट्या बौद्धिक कथा सांगितल्या जातात. ह्या कथा त्या सगळ्या जातकावरती निर्माण झाल्या. आणि म्हणून बुद्धाने तुम्हाला वाङ्मयही दिलं, बुद्धीही दिली आणि धम्मही दिला. नालंदा आणि तक्षशिला ह्या विद्यापीठामध्ये 32 विषय शिकवल्या जायचे. 32 काय, मला 40 विषय शिकवल्या जायचे. आणि त्याच्यामध्ये सगळं असायचं, तुमच्या ज्योतिषापासून सर्व शिकवल्या जायचे. म्हणून बुद्धाने फक्त खाली लिमिटेड ठेवलं होतं का काही नाही, सर्वांगीण विकासाचा हा धम्म होता. कारण धम्म हा कर्मकांड आणि याच्यावर नीतीवरती आधारित नव्हता. आणि म्हणून आपण परत येतं पुनर्जन्मापर्यंत. पुनर्जन्माचं नेमकी व्याख्या कशा त्यांनी चोरल्या होत्या, तर पुनर्जन्माच्या अशाच भानगडी त्यांनी चोरल्या आणि त्याला वेगळं लेबल देऊन त्याच्यानंतर मग त्यांनी ते प्रकार केले. तर त्यावेळेस बाबासाहेब या ग्रंथामध्ये काय लिहितात की बुद्धाच्या मते माणसाच्या अस्तित्वाचे 4 घटक पदार्थ आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू. प्रश्न असा आहे की मनुष्य देह मृत झाल्यावर त्याच्या 4 भौतिक घटकाचं काय होतं? मृत शरीराबरोबर तेही मृत होतात काय? काही लोक म्हणतात होय, बुद्ध म्हणतो नाही. मी तसं तुम्हाला आता सांगितलं ना की आपलं काय निघून जातं आपल्यातलं. त्यांच्या तिकडे मग कसं आहे, शरीराला मारल्याशिवाय आत्मा जिवंत ठेवता येईल का त्यांना? नाही. बुद्ध काय म्हणतात, नाही, हे मरत नाही. तुमच्या शरीरात जे घटक आहेत ते मरतात का? नाही, ते त्या घटकात विलीन होतात. म्हणजे मरतात का? नाही. मेले असे तर सगळं हे वातावरणच नष्ट झालं असतं ना, कारण वातावरणातूनच घेतलेले आहेत ना ते. आता परत लोक म्हणतात ते काय, आता पृथ्वी गायच्या गर्भात जाते का? नाही. पुढे येईल तुम्हाला मी समजावून सांगताना ते डिटेलमध्ये घेतलंय बाबासाहेबांनी की पृथ्वी कशामधून निर्माण होते. तुम्ही पेरता ना, ज्वारी पेरता, बाजरी पेरता, काय पेरता, पृथ्वीतून उगवतं, ती खाता, म्हणजे मांस मग त्याच होतं ना तयार. शरीराची पृथ्वीचा घटक कुठला आहे तर पृथ्वीपासून येणार आहे. पृथ्वीवरतीच पाणी आहे. म्हणून हे घटक माणसामध्ये जातात आणि त्या माणसाच्या शरीरात येऊन जेव्हा स्त्री आणि पुरुषाचा संभोग होतो तर 2 याच्यामधलाच तो हे आहे. कारण तुम्ही हे घटक घेतल्याशिवाय कुठलंही बनतं का? नाही.
आणि त्या घटकापासूनच माणूस बनतो. म्हणून इथे ते म्हणतात की काही जणांचं म्हणणं आहे की माणसाचं शरीराबरोबर ते घटकही मरतात. त्यांच्या धर्मानुसार काय जिवंत असतं मग तर आत्मा. बुद्धाच्या नुसार काय जिवंत आहे, ह्या घटकातले त्या घटकामध्ये विलीन झालेले ते जिवंत आहे. जेव्हा 4 घटक आकाशात तरंगणाऱ्या समूहाला मिळतात तेव्हा एक नवा जन्म घडतो. पुनर्जन्माचा बुद्धाला अभिप्रेत असणारा अर्थ असा आहे. म्हणून बुद्ध पुनर्जन्माला किती व्याख्यात बघतात की जेव्हा माणूस मरतो आणि जेव्हा एक घटक त्या घटकात मिळतात तेव्हा तिथे जन्म झालेला असतो. बुद्ध 2 टाईपचा पुनर्जन्म मानतात की आपल्या शरीरातून निघून गेले तर ते मेले नाहीत. मेले नाही म्हणजे ते कशात ना कशात तरी विलीन झाले, म्हणजे तिथे जन्म झाला की नाही. एक जन्म तुमचा तिथे झाला आणि दुसरा जन्म कुठे तो होतो बघा. म्हणजे नाम स्वरूप कसं येतं माणसाला ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. या नव्या जन्मातील घटक पूर्वीच्या एका विशिष्ट मृत्यू शरीरातील असू शकतील. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शरीर मरते पण त्याचे भौतिक घटक पदार्थ सदैव जगत राहतात. आणि म्हणून शरीराचे जे घटक कधीच मरत नाही, ते त्या घटकात विलीन होतात. आणि म्हणून बुद्ध सांगतात की दुःख करायचं काही कारण आहे का नाही, कारण ज्याच्यापासून तुमची निर्मिती झाली तर त्याच्यात विलीन झालंय. मग आपण फुकटच बोंबलत बसतो की नाही, हे मेलं ते मेलं असं झालं तसं झालं. अरे ज्याच्यात होतं त्याच्यात निघून गेलं. मग काय होतं नेमकं, त्याचे नाम रूप असतं. जे नाम म्हणतो की नाही आपण, कशा बरोबर येतं ते तर बुद्ध सांगतात की हे घटक एकत्र आले की नामरूप तिथे निर्माण होतं. म्हणजे तुमच्यावली संवेदना, चेतना, उष्णता. कधी कधी बघा ना काय म्हणतात, माणूस मेला की काय म्हणतात, हात लावून बघतात आहे की नाही. हात लावला म्हणतात थंड पडलं, शब्दच आहे की नाही तो. संपलं म्हणे थंड पडलं. याचा अर्थ काय की तुमच्यातली चेतना आणि उष्णता निघून गेली. पहिलं काय जातं तर तुमची चेतना आणि उष्णता निघून जाते, म्हणजे वायू निघून जातो. साधं गणित आहे. कोण्याही माणसाला मृत्यू कळतो, हात लावल्याबरोबर कळतो. भले मग ते आपल्या समाधानाकरा म्हणतात खाला डॉक्टरकडे घेऊन करा त्याच्याकडे, पण ते कळलेलं असं चालता चालताच म्हणतात ना, ते पुढे घेऊन चाललं की मागचं म्हणतात काय उपयोग नाही हो, गेलं ते. आणि ते कळलेलं असतं माणसाला. परंतु त्याला एवढा मोठा त्याने अर्थ देऊन टाकला की मग तो आत्मा निघाला, आत्मा गेला, तो 13 दिवस राहतो. मग नंतर परत त्यानं बघा भटवून किती हुशार लोक असतील होते की त्याने एक प्रयोग केला की आत्मा गेला, परत 13व्या दिवशी त्याला बोलवलं का नाही तर मग याची रोजगार आम्ही चालणार नाही, नाही का. तिथं नैवेद्य ठेवावं लागेल ना. मग तो 13 दिवस त्या आत्म्याला जाऊ देत नाही. जोपर्यंत त्याच्याकडून काहीतरी वसूल करत नाही तोपर्यंत जाऊ देतो का तो नाही. म्हणजे धर्मामध्ये आणि धम्मामध्ये पुनर्जन्माचा हा फरक आहे. त्यांना आत्मा तिथे सांभाळावा लागतो, कारण आत्मा दुसऱ्या शरीरात जायला. आणि मग त्याच्यावर तर्काच्या दृष्टीने ते कधी सिद्ध होऊ शकतं का नाही. कारण तर्काच्या दृष्टीने जर गेलं तर समजा कुठल्याही शरीरामध्ये तुम्हाला जर आत्मा टाकायचा झाला तर तोच आत्मा परमनंट आहे की नाही. बरं मग त्यांचा तो सिद्धांत मी भयानक आहे की कर्म सिद्धांतानुसार तुम्हाला डुक्करही व्हावं लागेल. मग आता तो आत्मा ह्या माणसाच्या शरीरातला गृहीत धरू 5 किलोचा असेल आणि ते डुक्कर बनलं तर ते 5 किलोचा आत्मा त्या डुकरात कसा जाईल, शक्य आहे का. हत्तीचा आत्मा नाही म्हटलं तरी 25-30 किलोचा असेल ना. त्याला जर माणसाचा जन्म द्यायचा तर मग त्यांच्या धर्मात काही होऊ शकतं. माणसाला हत्तीचं डोकंही लावू शकतात ना ते. आणि आमचा नरेंद्र मोदी म्हणतो की तिथं प्लॅस्टिक सर्जरी केली होती त्यावेळेस. प्लॅस्टिक सर्जरी आणि ऑर्गन ट्रान्सफर याच्यातला फरकही त्या माणसाला कळत नाही. कारण प्लॅस्टिक सर्जरी वेगळी आणि ऑर्गन ट्रान्सफर हे वेगळं. कारण त्याचं जर ट्रान्सफर केलेलं आहे ना, ते आता शक्य आहे ना तुम्हाला की तुमचं हृदय ट्रान्सफर करता येतं, तुमच्याकडे किडनी ट्रान्सफर करता येते. तर ऑर्गन ट्रान्सफर आणि प्लॅस्टिक सर्जरी यातला फरकही त्यांना माहिती नाही, पण बिनधास्त ठोकून देतात ते. म्हणजे गणपतीची काय झाली होती म्हणे, प्लॅस्टिक सर्जरी झाली.
कारण धर्मामध्ये तुम्हाला काहीही चालतं. धम्मामध्ये चालतं का? नाही, धम्मामध्ये ते चालत नाही. म्हणून धम्मामध्ये जीवकाला भगवान बुद्धांनी दीक्षा दिली नाही. त्यांनी सांगितलं तुझं काम काय? रोग्याला नीट करणं. कारण तू जर भिक्षू झाला तर तू तुझ्या निर्वाणाच्या पाठीमागे लागशील ना. यांना कोण सांभाळणार? यांना कोण सांगणार? म्हणून धम्म आणि धर्म याच्यामधला फरक आहे. म्हणून पुनर्जन्मामध्येही त्यांनी ह्या व्याख्या चोरलेल्या आहेत. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की हे साम्य असल्यामुळे बऱ्याचशा गडबडी झाल्या, की त्यांच्याकडे पुनर्जन्म आहे, आपल्याकडे पुनर्जन्म आहे. त्यांचा पुनर्जन्म आत्म्याचा होतो, आमचा पुनर्जन्म हा महाभूतांचा होतो. म्हणून तोच माणूस जन्माला येईल का? नाही. तेच महाभूत जन्माला येईल का? नाही. पुनर्जन्म आहे, परंतु तो अशा प्रकारचा आहे. असे म्हणतात की एकदा भगवान श्रावस्ती येथील अनाथ पिंडकाच्या जेतवन आरामात वस्ती करीत असता महाकोठीत आपले सायंकाळचे ध्यान संपवून सारीपुत्ताकडे गेला आणि त्याने सारीपुत्ताला आपल्या मनात डाचत असलेल्या काही प्रश्नाचे स्पष्टीकरण विचारलेले. खालील प्रश्न त्यापैकीचे आहेत. महाकोठीत ध्यानाच्या पहिल्या अवस्थेत किती गोष्टी दूर केल्या जातात आणि किती मागे राखल्या जातात? सारीपुत्त 5 दूर केल्या जातात, 5 मागे राखल्या जातात. विषय वासना, दुर्बुद्धी, आळस, चिंता आणि शंका ह्या दूर केल्या जातात. आणि निरीक्षण, चिंतन, उत्साह, समाधान आणि चित्ताची एकाग्रता ही मागे राखली जाते. कारण हा महाकोठीत त्यांना प्रश्न विचारतो की आपण बघा आता आपण कुठे चाललो, की पुनर्जन्म कसा होतो आणि पुनर्जन्म बुद्धाला मान्य आहे का? हा कोठीत प्रश्न काय विचारतो त्याला, की तुम्ही ध्यानाला बसता, कुठून कुठे जायचंय? भगवान बुद्धाला बोधित्व कशामुळे प्राप्त झालंय? ध्यानाला बसल्यामुळे. ध्यानाच्या प्रक्रिया कोणत्या आहेत? वेगवेगळ्या. मग हा प्रश्न सारीपुत्ताला विचारतो की ध्यानामध्ये नेमकं काय सोपतं, काय शिल्लक राहतं? सारीपुत्त काय सांगतात त्याला, की ध्यानामध्ये आजही आपण ध्यान म्हणजे एक प्रकारचं शिक्षणच आहे, की तुमच्या मनाला लावलेली सवय आहे. ध्यान म्हणजे तुम्ही मनाला एकाग्र करणं किंवा मनाला त्या याच्यापर्यंत नेणं, म्हणजे एक प्रकारचं ते शिक्षण आहे. वळण म्हणतो ना आपण, कुठल्याही गोष्टीला वळण लावण्याकरतात. मग काय असतं वळण लावण्याकरता? तर सारीपुत्त म्हणतात की ध्यानाला बसल्यानंतर काय निघून जातं? तर सारीपुत्त सांगतात की आपल्यातलं आळस, चिंता ह्या गोष्टी निघून जातात. परंतु मग राहतं काय? जर ध्यानाला बसलं आणि सगळ्याच गोष्टी निघून गेल्या तर त्याला मृत्यू म्हणेल ना. मग जर ध्यानामध्ये सगळ्याच गोष्टी निघून गेल्या तर त्याला मृत्यू म्हणेल, किंवा तुम्हाला काहीच आठवलं नाही तर त्याला झोप म्हणेल. 2 गोष्टी आहे ना. झोपेतही तुम्हाला ध्यान म्हणता येईल का? नाही. कारण झोपेमध्ये तुम्हाला काय नाही, सावध चित्तामध्ये तुमच्यातलं काही ना काहीतरी वाईट नष्ट होणं किंवा वाईट निघून जाणं, त्याच्यावरती तुम्ही एकाग्र होणं, याला ध्यान म्हटलं. ते त्यातलं काय जातं? तर तो म्हणे आळस जातो, चिंता जाते, आपल्यातलं की जे तुमच्या मनाला सवय लावत गेले की बऱ्याचशा गोष्टी निघून जातात. मग शिल्लक काय राहतं? तर म्हणे चिंतन शिल्लक राहतं. कारण तुमची विचार करण्याची प्रोसेस निघून जाते का? नाही. चिंतन कशाला म्हटलं, की ती विचार करण्याची एक प्रोसेस आहे तुमच्यावाली, ती निघून जात नाही. चिंता आणि शंका ह्या दूर केल्या जातात आणि निरीक्षण, चिंतन, उत्साह, समाधान आणि चित्ताची एकाग्रता मागे राहते. म्हणजे ह्या सगळ्या वाईट गोष्टी जर निघल्या की चित्ताची एकाग्रता तुमच्याकडे राहिली की मात्र समाधान निर्माण होतं. आणि म्हणून म्हणतात ना की समाधीला, त्याच माणसाला समाधी. मागे समाधीची तुम्हाला व्याख्या सांगितली होती की बाबासाहेब जेव्हा कुठलीही गोष्ट करायची, समाधी म्हणजे नुसतेच घेतले डोळे लावून बसले अशी नाही समाधी. नाही तर मग तशी समाधी तर काय आपण किती का दिवस, कारण झोपला म्हणजे ती समाधीच होते. समाधी त्याला नाही. समाधी म्हणजे कुठल्याही गोष्टीचं काम करत असताना त्या गोष्टीत तल्लीन होणं. म्हणून बाबासाहेब कधी कधी वाचत बसले. ते म्हणतात ना की बाबासाहेब इंग्लंडच्या लायब्ररीमध्ये जायचे, जाणारे सगळ्यात अगोदरचे पहिले ते असायचे आणि त्या लायब्ररीतून बाहेर निघणारे शेवटचे ते असायचे. आता आम्हाला एक पुस्तक हातात घ्या, वाचायचं सोडू द्या, आपल्याला 1.5 घंट्यात बोर होतो की नाही? आपण काहीतरी आपले भंतीजी सांगतात, कुठल्या तरी पुढ्या मारतात म्हणून जरा बरं वाटते, पण तसंच वाचत गेलो तर नाही ना. मग बाबासाहेबाला का शक्य होत होतं? ते समाधी होती ती. त्यांच्या मनाची
एकाग्रता होती, कारण त्यांची समाधी प्राप्त केलेली. एवढं शक्य आहे का? मी तुम्हाला मागेही सांगितलं की DSC हा कोर्स 7 वर्ष लागत होते इंग्लंडमध्ये. त्यांनी अवघ्या 3 वर्षाच्या आत तो केला. कशामुळे झाला असेल? समाधी होती ना, एकाग्र चित्त होते त्यांनी, की जे वाचलं ते त्यांच्या लक्षात राहत. अतिशयोक्ती म्हणून लोक सांगतात की बाबासाहेब वाचायचे आणि ते पान फाडून टाकायचे, असं काही होत नव्हतं. की आपण अतिशयोक्ती, ते प्रकार सांगतात की ते त्यांनी एकदा वाचलं की त्यांच्या ते ध्यानात राहायचं. पण तेवढी प्रगल्भता त्यांच्याकडे होती की त्यांच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये मुंबईच्या रेगे नावाचा लायब्ररीयन होता. ह्या कथा आहेत. त्यांनी त्या रेगेने पण स्वतःचा आत्मचरित्र, आणि तो आपला बौद्धिस्ट नव्हता, महार नव्हता, तो दुसऱ्या जातीचा. तर त्या रेगेला तेव्हा जे कायदा मंत्री असले तर ते फोनवरती सांगायचे हा ग्रंथ इथे इथे ठेवलेला आहे, इतक्या पानावरती असं असायचे, काढून जरा पाठव मला, रेफरन्स घ्यायचा. म्हणजे किती तर्कबुद्धी, किती तल्लख बुद्धी असेल त्यांची. आणि कशामुळे शक्य होतं? समाधिस्थ. आजही जी मुलं फर्स्ट येतात किंवा मोठी असतात तर थोडी का होईना त्यांच्यात ती समाधी असते. एकाग्र चित्त झाल्याशिवाय तुम्हाला कुठलीही गोष्ट सोप्यापणानं कळत नाही. कुठलाही विषय, कुठलाही. आजही आपण आता एवढं सगळं समजावून सांगत असलो तरी आपण एकाग्र नाहीत. म्हणून काही गोष्टी आपल्या डोक्याच्या वर येऊन जातात. काही गोष्टी तेवढ्या पुरतं एकाग्र झालं की तेवढं कळतं, बाकीचं नाही कळत. आणि म्हणून समाधीमध्ये काही गोष्टी जातात, पण चिंतन, मनन आणि ह्या गोष्टी समाधीमध्ये कायम असतात. डोळे, कान, नाक, जिव्हा आणि स्पर्श ही पंचेंद्रिय घ्या. त्याचे विषय प्रोत्थक आणि क्षेत्रे प्रोत्थक आहेत. त्यांचा विचार करू लागलो असता असा प्रश्न पडतो की त्यांचे अंतिम अधिष्ठान कोणते? या पंचेंद्रियाचे विषय आणि त्यांचे क्षेत्रे, त्यांचा उपभोक्ता कोण? आता आपण जर घेतलं तर पंचेंद्रिय. पंचेंद्रिय म्हणजे कान, नाक, डोळे, जिव्हा, त्वचा. प्रत्येकाचा विषय वेगळा आहे ना. डोळ्याचा विषय पाहणं आहे, कानाचा विषय ऐकणं आहे, जिभेची चव आहे, त्वचेचा स्पर्श आहे. त्यांचे सगळ्याचे विषय वेगवेगळे आहेत, त्यांचं क्षेत्रही वेगवेगळं आहे. तर मग तो हा विचारतो, हे सगळ्याचं क्षेत्र, हे सगळं विचारतं, सगळं वेग आहे, पण याचा उपभोक्ता कोण आहे? कोणी कोणतरी असला पाहिजे ना. तुमच्या थाळीमध्ये भात बी आहे, चपाती बी आहे, वांग्याचं भरीत आहे, अजून प्रकार भरपूर आहे. खातो कोण? माणूस खातो ना. उपभोक्ता आहे की नाही? मग हे पंचेंद्रिय. बरं, पंचेंद्रिय कुठं ठेवलेत? डोक्यातच आहेत फक्त. एवढं कापून काढलं की काम संपलं. बाकीच्याला इंद्रिय म्हटले का? बाकीचे अवयव आहे शरीराचे. काय आहेत ते? अवयव. इंद्रिय तुमच्यावाले इथेच आहेत. आणि म्हणून याचा उपभोक्ता कोण आहे? तर मन आहे. या सगळ्या गोष्टीचा उपभोक्ता कोण आहे? मन. जोपर्यंत मनाच्या पटलावरती कुठल्या गोष्टी उमटत नाहीत तोपर्यंत तुम्हाला दृश्यही दिसणार नाही, कानाने ऐकूही येणार नाही, जिभेने सवयी लागणार नाही. कारण मन हे खट्याळ आहे. मनच त्याचा उपभोक्ता आहे. मग ते वाईट असो की चांगलं असो. आता बघा, मृत्यून पुनर्जन्म आहे. बघ पुढे कसं होत आहे ते. त्याचा उपभोक्ता कोण आहे? तर सारीपुत्र म्हणतो मन. ही पंचेंद्रिय कशावर अवलंबून आहेत? पुढचा प्रश्न आहे की ठीक आहेत ना, या सगळ्याचे कार्यक्षेत्र वेगळे आहे, ह्या सगळ्याचा उपभोक्ता बी मन आहे, पण हे सगळं कशावर चालतंय? नाही, मोटार गाडी घ्या तुम्ही, तर म्हणायला गेला की नागशनाच्या भाषेतच म्हटलं तर गिअर आहे, ब्रेक आहे, स्टेरिंग आहे. मग हे सगळं चालतं कशावर? पेट्रोल म्हणजे चेतना. मग हे विचारताना की हे सगळं चालतं कशावर, तर सारीपुत्र उत्तर काय देतात? चेतनेवरती. की जसं गाडीत पेट्रोल असल्याशिवाय ते तुमची स्टेरिंगही कामाचं नाही, ब्रेकही कामाचं नाही, तसं तुमच्या शरीरामध्ये चेतना नसेल तर हे इंद्रिय पण काही कामाचे नाही. म्हणून तो उपभोक्ताही काही कामाचा आहे का? नाही. जोपर्यंत तुमच्या मनामध्ये चेतना नसेल तोपर्यंत हे इंद्रियही काही कामाचे नाही. त्याचा पुढचा प्रश्न असतो की चेतना कशावर अवलंबून असते? आपण म्हटलं ना की चेतना कशावर अवलंबून आहे? तर ते म्हणतात उष्णतेवरती.
आणि मग उष्णता कशावर अवलंबून आहे तर म्हणतात चेतनेवर, आहे की नाही? समजायला थोडं कठीण आहे की नाही? त्याचं उदाहरण पण देतात ते. तुम्ही म्हणता उष्णता चेतनेवर अवलंबून असते व चेतना उष्णतेवर अवलंबून असते, याचा खरोखर अर्थ तरी काय लावायचा? सारीपुत्र, मी तुला एक उदाहरण देऊन स्पष्ट करतो. ज्याप्रमाणे देव्यातील प्रकाश ज्योतीचे दर्शन घडवितो आणि ज्योतीमुळे प्रकाश उद्भवतो, त्याचप्रमाणे चेतना ही उष्णतेवरती आणि उष्णता ही चेतनेवर. जसे आपण दिव्यातली वात आहे, तर ती वात वर तुम्हाला उजेड दाखवते ना, मग ते कशामुळे? तेल टाकल्यामुळं. म्हणजे तेल टाकल्यामुळं उजेड आहे, आणि जर वात नसेल तर म्हणजे दोन्ही काम आहेत ना. ते तेल त्या वातेत आहे म्हणून वर उजेड आहे. तसंच आहे, चेतना उष्णतेवरती अवलंबून आहे आणि उष्णता चेतनेवरती अवलंबून आहे. ह्या दोन्ही तशा एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत, परंतु तरी पण त्या वेगवेगळ्या आहेत. शरीर हे निश्चेतन काष्टासारखे दूर फेकण्यापूर्वी शरीरातील कोणत्या गोष्टी त्या सोडून जातात. आणि मग आता इथे आलं मृत्यूचं, किंवा शरीर निस्तेज व्हायच्या नंतर त्याच्या कुठल्या गोष्टी सोडून जातात आपल्यातून. बघा, वैज्ञानिक दृष्ट्याही तुम्हाला सगळे लोक सांगतात ना की डोळे दान करा, अवयव दान करा. तर हे सगळं निस्तेज केव्हा होतं? काही लिमिट नंतर. म्हणून आपल्यातली जी महाभूत निघून जातात, परंतु त्या इंद्रियामध्ये तोपर्यंत, म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या बघा किती स्पष्टपणाने हे केलेलं आहे की आजही तुम्हाला जर तुम्ही अवयव दान केलं तर मला वाटतं 12 कि 18 घंट्याच्या आत त्यांना ते कळवावं लागतं. म्हणून माणूस निस्तेज जरी झाला तरी त्यातल्या त्या उष्णता कायम असतात, म्हणजे तोपर्यंत त्या जीवित असतात. म्हणून त्यांनी जे सांगितलं की नाही, आत्मा निघून गेला की सगळं संपलं, ठरलं की नाही खोटं? तिथे एका शब्दात खोटं ठरतं ना ते, की त्यांचा आत्मा गेला तरी बाबा डोळे 18 घंटे काम करतात. ते जर दुसऱ्या माणसाला लावला तर तो बघू शकतो, त्याने पाहू शकतो. आता तर चामडी पण ट्रान्सफर करता येते. जर तुमचा रक्तगट एकत्र एक असेल तर तुमच्या अंगावरची चामडी पण दुसऱ्याला हे करता येते. म्हणून तुमच्या शरीरातलं फक्त तुम्ही